मी मधुरा। घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये जाणून घेणार आहोत पुण्यातील देसरडा डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट विषयी आणि बघणार आहोत देसरडा डेव्हलपर्सची कारकीर्द आणि जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञ कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून वास्तुशास्त्रावरील उपाय। पुण्यातील देसरडा डेव्हलपर्स गुंतवणूकदारांसाठी नेहमीच चांगले पर्याय घेऊन आलेत। गेली अनेक वर्ष देसरडा डेव्हलपर्स ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। चला तर अधिक जाणून घेऊयात देसरडा डेव्हलपर्सचे चेअरमन मनोज देसरडा यांच्याकडून त्यांच्या या कारकिर्दीबद्दल। प्लॉटिंग आणि लँड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात असणारे मनोज देसरडा आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडूनच त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवाविषयी आपण विचारणार आहोत। सर, गेले 13 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, एकूणच तुमच्या एकूण कारकिर्दीविषयी काय सांगाल? 2002 साली आम्ही ह्याची सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये आम्ही कन्सल्टन्सी करत होतो। 2010 पर्यंत जवळजवळ कन्सल्टन्सी केली। त्याच्यानंतर आम्ही 2010 झाल्यानंतर 11 मध्ये सुरुवात केली लँड डेव्हलपमेंटची आणि हा लँड डेव्हलपमेंट प्रोग्राम करताना अनेक ठिकाणी आम्ही सर्च केलं की कुठल्या बाजूला याला गुंतवणुकीला जास्त चांगला आहे। तर आम्हाला नगर रोडवरचा रांजणगाव हा एरिया फार चांगला वाटला, कारण रांजणगावमध्ये ज्या इंडस्ट्रियल एरिया आहे एक 5 स्टार MIDC असल्यामुळे त्यामुळे गुंतवणुकीला तो फार चांगला पर्याय आम्हाला असं वाटलं आणि त्यामुळे आम्ही रांजणगाव शिक्रापूर हा टार्गेट केलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथे आता 3 प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि 4था प्रोजेक्ट आमचा चालू आहे। सर, या क्षेत्रामध्ये तुम्ही इतके वर्ष आहात, कार्यरत आहात, मात्र ते गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्ही जे लँड डेव्हलपमेंट केलेले आहेत त्यातले एकूण किती प्रोजेक्ट तुमचे आत्ता सुरू आहेत आणि ते प्रोजेक्टमध्ये प्लॉट्स घेतल्यानंतर ग्राहकांना कसा फायदा झाला? ग्राहकांना जर आपण फायद्याचाच विचार केला तर गेल्या 3-4 वर्षाचा जर ॲव्हरेज रिटर्न पाहिला तर एक 25% रिटर्न, 20 ते 25% रिटर्न प्रत्येकाला मिळालेला आहे आणि अजूनही पुढे डेव्हलपमेंट होईल, कारण प्लॉट हा व्यवसाय असा आहे की ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 5 वर्षाचं टाईम हॉरिझन ठेवावं लागतं। इतक्या लवकर जर रिटर्न तुम्हाला मिळत नाही, कारण 5 वर्षाचं टाईम हॉरिझन आपण पाहिलं तर ॲव्हरेज 25%, 20%, 22% असा रिटर्न मिळतो। त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांनी ज्यांनी केली त्यांना 20 ते 25%चं रिटर्न मिळालं। सर, प्लॉटिंग किंवा एखादा प्लॉट विकत घेणं ही शक्यतो सेकंड होमसाठी एक ऑप्शन असतो किंवा तो गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितला जातो। तर शक्यतो ग्राहक जे आहेत ते प्लॉट विकत घेण्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघत असतात, तर त्याविषयी काय सांगाल? कुठलाही प्लॉट घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं लोकेशन पाहणं फार महत्त्वाचं आहे। लोकेशन जेवढं चांगलं असेल, भविष्यामध्ये त्याचं काय येणार आहे, कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट होणार आहे, पुण्याच्या सर्व भागाला डेव्हलपमेंट होते तर कुठल्या भागाला आपण घेतला पाहिजे, आपलं बजेट काय बघितलं पाहिजे आणि डेव्हलपर कोण आहेत ते बघितलं पाहिजे। त्या डेव्हलपरचे पूर्वीचे झालेले प्रोजेक्ट, त्याच्यामधून लोकांना आलेला अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण कुठलाही अनुभव आपण ग्राहकाचा अनुभव फार महत्त्वाचा आहे। ही सर्व जे ग्राहक आहेत त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे की डेव्हलपर आणि लोकेशन ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र। ती कागदपत्र ही अनेकांना किचकट वाटतात। आता ही किचकट का वाटतात? कारण कुठलाही प्लॉट घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे कागदपत्र पाहण्याचं 7/12चा उतारा, सर्च रिपोर्ट, वकिलाचा सल्ला, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही प्लॉट खरेदी करू नये। सर, तुम्ही आता जसं म्हणालात की 7/12 किंवा इतर कागदपत्र खूप महत्त्वाची असतात, तुम्ही याआधी कन्सल्टंट म्हणूनही काम केलेलं आहे, मग काय सांगाल की आजकाल प्लॉटिंग घेणं किंवा विकणं जितकं सोपं झालेलं आहे तितकं त्याच्यामध्ये फसवणूक होणंही तितकंच जास्त प्रमाण झालेलं आहे, त्यामुळे प्लॉट विकत घेताना कुठल्याही ग्राहकांनी काय दक्षता घ्यायला पाहिजे, विशेषतः कागदपत्रांच्या बाबतीत? सगळ्यात पहिल्यांदा जर महत्त्वाचं जर काही असेल तर 7/12चा उतारा। 7/12 म्हणजे त्याची मालकी, थोडक्यात प्रिव्हियस मालकी कोणाची होती, काय होती, हे सगळ्यात महत्त्वाचं। आणि 7/12मध्ये जर आपण 7/12 पाहिला तर त्याच्यामध्ये 2-3 कॉलम्स असतात। ते कॉलम आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये मी थोड्या प्रमाणात तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये खालसा लिहिलेलं असतं। खालसा म्हणजे नॉर्मल जमीन असते। उजव्या हाताला एका कोपऱ्यामध्ये इतर हक्क असतात। इतर हक्कामध्ये समजा त्यांनी पूर्वी बँकेचं काही लोन घेतलेलं असेल, ती पुनर्वसनाची जागा आहे का, ते ह्या सगळ्या ते इतर हक्कामध्ये गोष्टी असतात। ते घेतल्यानंतर आपल्याला ती जागा इतर हक्कामध्ये काय आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। तर त्या गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या। आता 7/12चा उतारा आपण जेव्हा पाहतो त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं आहे, ही वंश परंपरागत जागा आलेली आहे का त्यांनी विकत घेतलेली आहे,
वडिलोपार्जित जागा असेल तर त्याचा थोडासा किचकटपणा जास्त आहे. जर खरेदी केलेली जागा असेल तर त्याच्यामध्ये अत्यंत सोप्या प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला सोपं आहे, कारण त्याचं खरेदी खत पाहिलं, त्याचा 7/12चा उतारा पाहिला आणि त्याला फेरफार म्हणतो, मोटेशन एंट्री, ज्याला इंग्लिशमध्ये मोटेशन एंट्री म्हणतात. तर फेरफार गेल्या 30 वर्षात ती जागा कोणाकडून कुठे आलेली आहे, ती जागा आल्यानंतर त्यांनी कोणाकडून खरेदी केलेली, आणि जर वडिलोपार्जित असेल त्याचे भाऊ किती, बहीण किती आणि त्यांची नावं त्याच्यामध्ये आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्यांच्याकडनं घेता त्या व्यक्तीला ती पूर्ण माहिती आहे का. कारण आजकाल कोणी म्हणेल की मी कन्सल्टंट होतो, त्या पद्धतीचं काम लोकांनी करू नये. ज्याला ह्याच्यामध्ये प्रोफेशनल माहिती आहे, आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आमच्याकडे प्रोफेशनल टीम आहे. प्रोफेशनल टीम ह्या व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट पाहते आणि त्याच्यानंतरच आम्ही ती लोकांना गुंतवणूक करण्यासाठी सांगतो. नक्कीच सरांनी सांगितलेल्या या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या ग्राहकांना प्लॉट विकत घेताना खूपच जास्त उपयोगी पडणार आहेत. आता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेकनंतर आपण सरांकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते कुठे आहेत आणि सध्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काय काय ॲम्युनिटीज किंवा काय फॅसिलिटीज ग्राहकांना मिळणार आहेत. पुण्यातील रांजणगाव येथे देसरडा डेव्हलपर्सने फार्म हाऊसच्या प्लॉट्सचं नुकतंच लॉन्चिंग केलं असून गुढीपाडव्यानिमित्त खास ग्राहकांसाठी ऑफर्सही दिल्या आहेत. चला तर या प्रोजेक्टविषयी आणि इतरही प्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेऊयात देसरडा डेव्हलपर्सचे चेअरमन मनोज देसरडा यांच्याकडून. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहिलं की देसरडा लँड डेव्हलपर्सचे कोणते प्रोजेक्ट पुण्यामध्ये यापूर्वी झालेले आहेत. आता आपण त्यांच्या आत्ताच्या प्रोजेक्ट्सबद्दल विचारणार आहोत. सर, तुमचे एकूण किती प्रोजेक्ट्स आत्ता पुण्यामध्ये होत आहेत आणि त्या प्रोजेक्टची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? आता जर आपण विचार केला तर पुणा नगर रोडवर आमचे रांजणगावमध्ये 2 प्रोजेक्ट चालू आहे, शिक्रापूरमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. आता रांजणगावचा जो प्रोजेक्ट आहे तो 108 प्लॉटचा आहे आणि शिक्रापूरचा जो प्लॉट आहे ते 70 प्लॉटचा आहे. तो एने प्लॉट आहे, कलेक्टर एने प्लॉट आहे आणि रांजणगावचे फार्म हाऊस प्लॉट आहे. तर आता 108 प्लॉटमधलं जवळजवळ 60% माल आम्ही विकलेला आहे, 40% फक्त उपलब्ध आहे. आणि अजून एक प्रोजेक्ट आमचा रांजणगावमध्ये आहे, त्याच्यामध्ये 30% ऑलरेडी विकलेला आहे, तो आत्ताच आम्ही लॉन्च केला आहे. 70% त्याच्यामध्ये बाकी आहे आणि एने प्लॉटमध्ये 70% विकला गेलेला आहे, 30% फक्त उपलब्ध आहे. आणि आम्ही लोकांना ज्याचं जितकं बजेट आहे, म्हणजे जर रांजणगावमध्ये घेणार असेल तर 7.5 लाखापासून चालू होतं आणि जर एने प्लॉटमध्ये गेलं तर लहान प्लॉट बी उपलब्ध आहे, 2000 स्क्वेअर फूटचे, 3000 स्क्वेअर फूटचे 4, तर कमीत कमी 9 लाख ते 15 लाखाची रेंज आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये 70% विकले गेल्यामुळे आता त्याच्यामध्ये उपलब्धता कमी आहे. परंतु आमचा नवीन एक प्रोजेक्ट अजून एक एने प्लॉटचा पुढच्या महिन्यामध्ये आम्ही लॉन्च करण्याचा विचार करतो आहे. तर तोही जवळजवळ 400 ते 550 रुपये स्क्वेअर फूटमध्ये असेल, तोही एने प्लॉट आहे. आणि आम्ही जे आमचे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये लाईट, पाणी, कंपाऊंड वॉल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे आमच्या प्लॉटला चांगली मागणी आहे. आत्ता काही लोकांना असं मंदी जरी वाटत असेल तरी आमच्या जो सेल आहे तो बऱ्यापैकी सेल आहे. तो काही एकदम फार सेल आहे आम्ही असं म्हणत नाही, परंतु काही लोकांना सेल वाटत नाही, पण त्या हिशोबाने आमचं सेल एकदम चांगला आहे. त्यामुळे आम्ही लोकांना एने प्लॉटसाठी, ज्याला एने प्लॉट घ्यायचा आहे त्या एने प्लॉटचं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला बांधकाम करायला सोपं जातं. नवीन नियमाप्रमाणे त्याला 1.34 FSI मिळतो, म्हणजे 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर तो 4000 स्क्वेअर फूट बांधू शकतो. आपलं स्वतंत्र बांधकाम होतं, आपलं एक स्वतंत्र घर होतं. अनेक लोकांची अशी इच्छा असते की आपलं स्वतंत्र घर, कारण आता आपण शहरामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो, एक मोकळं आपल्याला घर हवं व्यवस्थित. तर एने प्लॉट हा कधीही भविष्यात चांगला आहे. आणि जर तुम्हाला फार्म हाऊस प्लॉटमध्ये आता तुम्ही जाऊन तिथं छोटं कन्स्ट्रक्शन करून सॅटर्डे संडे हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट तुम्हाला तिथं फार चांगल्या प्रमाणामध्ये आहे. तर त्यामुळे तो एक चांगला आहे. आणि ह्याला कनेक्टिव्हिटी फार चांगली असल्यामुळे असं काही तुम्हाला 2 तास 4 तास लागत नाही, 1 तासाभरामध्ये तुम्ही प्रोजेक्टवर जाऊ शकता. आणि शिक्रापूरमध्ये तुम्ही 40 मिनिटातच जाऊ शकता. त्यामुळे एने प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट असे 2-3 पर्याय आहेत. तर लोकांना जे असेल, आणि विशेषतः तर पुढच्या महिन्यामध्ये अक्षय तृतीया आहे, तर अक्षय तृतीयापर्यंत कोणी आमच्याकडे बुकिंग केलं तर त्याला आम्ही काही सवलत नक्की देऊ. सर, खरं तर पुणे आज खूप वाढतं आहे, चारही बाजूने वाढतं आहे. पुण्याच्या आजूबाजूला इतके पर्याय उपलब्ध असताना तुम्ही नगर रोडच का निवडलात आणि नगर रोडलाच तुम्ही हा तुमचा प्रोजेक्ट का ठेवलेला आहे, की त्याचं काय मुख्य कारण आहे? तुमचा हा प्रश्न अत्यंत चांगला आहे
की आम्ही पुणे नगर रोडच का घेतलं आहे. आता प्रोजेक्ट सगळीकडे पुणा बॉम्बे रोडला चालू आहे, पुणा सातारा रोडला चालू आहे, पुणे नगर रोडला प्लॉटिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर पुणे नगर रोडचे प्रोजेक्ट आहे ते स्वस्त प्रोजेक्ट आहे. कम्पॅरेटिव्हली तुम्हाला रिटर्न त्याच्यामध्ये चांगलं आहे. पुणे नगर रोडला कनेक्टिव्हिटी जास्त आहे आणि रेंज जर पाहिली तर 200-250 रुपये स्क्वेअर फूट ते 500 रुपये स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला अनेक प्रोजेक्ट उपलब्ध आहेत. आता तुम्हाला जर तुम्ही नगर रोडपासून जर बाकीच्या एरियाचा विचार केला तर इथे इंडस्ट्रीयल बेल्ट फार मोठ्या प्रमाणात आहे. चाकणजवळ आहे, शिक्रापूर आहे, रांजणगावचं 5 स्टार MIDC आहे. त्यामुळे हा पर्याय आम्हाला फार उत्कृष्ट वाटतो आणि 3 ते 5 वर्षाचं टाईम हॉरिझन तुम्ही ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीचा रिटर्न. घाई केली 1 वर्ष 6 महिन्यात त्याच्यात रिटर्न मिळत नाही. शक्यतो 3 ते 5 वर्ष हा गुंतवणुकीसाठी फार चांगला प्लॉट हा होऊ शकतो. एकूणच आपण बघितलं की देसरडा लँड डेव्हलपर्सचे हे जे प्रोजेक्ट्स आहेत जे नगर रोडला आहेत ते अत्यंत कमी किमतीत असे प्रोजेक्ट आहेत. पुण्यामध्ये अशा किमती आउटसाईडलाही आपल्याला कुठे मिळणार नाही. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यातून नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आपल्या घराच्या समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपल्या घराची काळजी नेमकी कशी घ्यायला पाहिजे याबद्दलच मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ आणि कुंडलीतज्ञ पंडित शिवकुमार श्री. मागच्या वेळी आपण पाहिलं की आजारपण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये ताम्र जलम आणि मेडिसिन बॉक्स धन्वंतरीचा त्यावर फोटो आहे आणि खाली गायत्री महामृत्युंजय मंत्र आहे की ज्यामुळं तो वाचल्यामुळे तुम्हाला आजारपणातून मुक्तता मिळायला हरकत नाही. आता यावेळेला आपण वेगळ्या सेक्टरकडे जातोय. व्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की जो वास्तुशास्त्राप्रमाणे असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण व्यवसायाचा विचार करतो तर वेगवेगळ्या टाईपचे व्यवसाय आहेत की आपण शॉप टाकून त्या शॉपमध्ये व्यवसाय चालू करतो, प्रोडक्ट आणून आपण त्याचं विक्री करतो, हा पार्ट वेगळा. ब्युटी पार्लर आहेत किंवा डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे, क्लिनिक आहे, हा पार्ट वेगळा येतो. इन्स्टिट्यूटचा पार्ट पूर्ण वेगळा येतो. कपड्याची दुकानं किंवा लक्झरीज आमचे बिझनेस हे वेगळे येतात. याच्या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा प्रकार वेगळा येतो, जो इंडस्ट्रियलायझेशनकडं आपण जातो. आणि बिल्डरसारखा व्यक्ती की जो जागा घेऊन कन्स्ट्रक्शन करून त्या ठिकाणी फ्लॅटची विक्री करतो. असे वेगवेगळे रेसिडेन्शियल हा प्रकार वेगळा आहे, कमर्शियल हा प्रकार वेगळा आहे, सोशल म्हणजे स्कूल, कॉलेजेस, शाळा, इन्स्टिट्यूट्स, मंदिरं हा प्रकार वेगळा आणि इंडस्ट्रियलायझेशन हा प्रकार वेगळा. आता अनेक इंडस्ट्रीज मी डिझाईन केलेल्या आहेत. ऑइल इंडस्ट्रीज आहेत, सॉलंट एक्सट्रॅक्शन प्लॅन्ट्स आहेत, स्पाइस इंडस्ट्री लिमिटेड कंपनीज आहेत किंवा पेट जे फूड तयार करतो त्याची इंडस्ट्री आहे. त्यानंतर प्रोटीन्स प्लॅन्ट आहेत, फीड मिलचे प्लॅन्ट आहेत, शुगर फॅक्टरी आहे, वायनरीचे प्लॅन्ट आहेत. असे बऱ्याच टाईपचे प्लॅन्ट्स, स्पिनिंग मिल आहेत, दाल मिल आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत की जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत त्यांचं मोठमोठं 100-100 एकरपर्यंतचे प्रोजेक्ट तुम्ही माझ्या वेबसाईटला बघू शकता. तर व्यवसाय छोटा असेल किंवा मोठा असेल हा वास्तुशास्त्राप्रमाणे जर असेल तर 100% फरक नक्कीच पडतो. आपण जेव्हा इंडस्ट्रीचा विचार करतो तेव्हा कुठल्याही वास्तुशास्त्र तज्ज्ञाला टेक्निकल बेस असल्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये वास्तुशास्त्र कन्सल्टंट देणं अवघड होऊन जातं. स्वतः मी इंजिनियर आहे आणि अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आज असिस्टंट मॅनेजमेंट काम केलेलं असल्यामुळे गोष्टी मला शॉपला पण सगळ्या गोष्टी माहिती आहेत की ज्यामुळे मला डिझाईनला इझी जातं. जेव्हा इंडस्ट्रीचा विचार करतो तेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये R&D कन्स्ट्रक्शन हा प्रकार वेगळा येतो आणि शॉप फ्लोअर हा प्रकार वेगळा येतो. ॲडमिनची बिल्डिंग वेगळा आणि तिथं शॉप फ्लोअर वेगळं. शॉप फ्लोअर असलेलं मशिनरी कुठली काय नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रॉ मटेरियल फिनिश मटेरियलची प्रोसेस कशी आहे हे महत्त्वाचं आहे. मशीन काय आहेत, शॉप फ्लोअर काय आहे, कंट्रोल केबिन काय आहे, हायड्रोलिक्स काय आहे, मेकॅनिकल काय आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल काय आहे, कम्प्युटरायझेशन, EDP या सगळ्या गोष्टी महत्त्व असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शॉप फ्लोअरच्या बाहेरची बाजू आहे, ETP आहे, त्याबरोबर तुमचं थर्मल सिस्टीम आहे, त्यानंतर इरिगेशन सिस्टीम आहे, वेंडरचा पार्ट येतो त्यामध्ये. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या वास्तून असणं खूप गरजेचं आहे. R&D डिपार्टमेंट, त्याबरोबर क्वालिटी कंट्रोल, परचेस, सेल्स, अकाउंट, व्हेंडर डेव्हलपमेंट, ॲडमिनची बिल्डिंग आहे, या सगळ्या गोष्टी पण प्रॉपर असणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीचा विचार करताना पूर्ण असा विचार करून डिझाईन आपण करू शकतो. आता छोट्या दुकानाचा पण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येकाचा सेटअप हा वेगवेगळा येतो. तर रेसिडेन्शियल पार्ट वास्तुशास्त्राप्रमाणे करणं खूप काही अवघड नाही, पण ज्यावेळेला व्यवसाय दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा मात्र त्याचा
खूप मोठा अभ्यास तुम्हाला लागतो आणि टेक्निकल नॉलेज असल्याचं डिझाईन करता येत नाही. तर आज आपण व्यवसायासंबंधी बोलताना छोट्या व्यवसायासंबंधी मी बोलतो. एक खूप मोठा इंडस्ट्रियल असू दे, स्वतः तुमचं ऑफिस असू दे, किंवा स्वतःचं ऑफिसच्या आतली तुमची केबिन असू दे, त्या ठिकाणी वास्तुशास्त्रात छोट्या मोठ्या गोष्टी केल्या तरी तुम्हाला फरक पडतो. यासाठी मी काय केलेलं आहे, वास्तुशास्त्राचे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रोडक्ट काढलेले आहेत की जे त्या कंपनीच्या ओनरसाठी किंवा डायरेक्टर लोकांसाठी की त्या कंपनीच्या मालकासाठी खूप महत्त्वाचे आहे. यातला महत्त्वाचा पार्ट म्हणजे जो नैऋत्य कोपरा आहे हा तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा कोपरा असतो. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला पाहिजे आणि त्या कुठलेही दोष लागू नये म्हणून धराधा नावाचं यंत्र त्या ठिकाणी तुम्ही ते लावायचं आहे की ज्यामुळे तुमची एनर्जी गॅरंटीली वाढते आणि तुमच्या फॅक्टरीवर किंवा तुमच्या युनिटवर होल्ड राहतो. नंबर 2 म्हणजे पेन स्टँड की जे तुमच्या टेबलच्या वर असेल की ज्या पेन स्टँडवर एक कुबेराची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्यावर लक्ष्मीचा मंत्र पण लिहिलेला आहे आणि त्याच्यावर ते पेन स्टँड आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पेन उचलता तेव्हा लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पायाजवळ आपला हात जातो आणि ऑटोमॅटिकली ही जी देवता आहे, लक्ष्मी देवता आणि कुबेर देवता आहे धनवृद्धी देणारी, याच्या ऑटोमॅटिकली यांच्या पायापर्यंत आपला हात गेल्यामुळे त्यांचा एक आशीर्वाद आपसुकच तुम्हाला प्राप्त होतो. हे सबकॉन्शियसली तुमचं घडत जातं आणि तेव्हा लिहिलेले मंत्र हे ऑटोमॅटिकली स्कॅन होत जातात आणि वेगळी पूजा तुम्हाला करायला लागत नाही आणि तुमचं इंटरनल एनर्जी त्यामुळे वाढते आणि सक्सेसकडे जाण्याचा मार्ग तुमचा ओपन होतो. आणि याचमध्ये असलेलं जे व्यापार वृद्धी बिझनेस वाढण्यासाठी यंत्र जे आहे हे 10 ते 12 फूट ओरा लेवल तुमच्या केबिनमध्ये पसरल्यामुळं सतत त्या ठिकाणी बिझनेस वाढण्यासाठी सक्सेस मिळण्यासाठीचे विचार हे जागृत राहतात आणि त्याचा गॅरंटीली तुम्हाला फरक पडतो. त्याचबरोबर आपण नॉर्मली बिझनेस पण वापरतो ते म्हणजे बिझनेस कार्ड ठेवण्याची जागा. बिझनेस कार्ड जे आहे त्यासाठी व्हिजिटिंग कार्ड बॉक्स केलं आहे, त्याच्यामध्ये पण यंत्र आहे की जे यंत्र ज्या बॉक्समध्ये तुम्ही जे तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स ठेवता ते कार्ड्स जेव्हा जेव्हा तुम्ही देता तेव्हा तेव्हा त्याच्यावर त्यात आत असलेल्या यंत्राचा प्रभाव पडलेला असतो. जेव्हा तुम्ही ते एखादं यंत्र देता ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस डेव्हलपमेंट होण्यासाठी या व्हिजिटिंग कार्डच्या बॉक्सचा उपयोग तुम्हाला गॅरंटीडली होतो आणि बिझनेस डेव्हलपमेंट 100% होऊ शकते कारण त्यावर असलेले मंत्र आणि त्यात असलेली जागा आणि त्या असलेल्या यंत्राचा इफेक्ट त्यावर होतो. म्हणून हे प्रोडक्ट महत्त्वाचे जे आहेत ते बिझनेससाठी काढले. आणि दुसरा म्हणजे मनी बॉक्स. हा तर बिझनेसमॅनकडे असलाच पाहिजे, त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटला ठेवू शकता आणि त्या ठिकाणी तुमचे चेक्स असतील त्याबरोबर तुमची कॅश आहे त्यामध्ये ठेवल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची वृद्धी 100% होते. आणि हे ठेवताना पैशाचा बॉक्स ठेवताना त्याच्यातून उत्तराला ओपन होणं सगळ्यात गरजेचं आहे. अकाउंट डिपार्टमेंटमध्ये एनर्जी मिळण्यासाठी आणि तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या डिपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बसता त्या ठिकाणी डायरेक्टर्स केबिन किंवा जे महत्त्वाचे जे लोक आहेत त्या लोकांच्या टेबलवर हे पेन स्टँड असेल तर बिझनेस डेव्हलपमेंट हे 100% होते. यासाठी हा प्रोडक्ट मी इंट्रोड्यूस वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे. घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती या कवितेच्या ओळींप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली आहे ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.